आवडतात ना, पण तुम्हाला हे माहिती आहे का, युनिव्हर्सल पिक्चर्सचं डार्क युनिव्हर्स येणार होतं, ज्यामध्ये असणार होती भीती, मिस्ट्री. पण मग माशी शिंकली कुठे? त्याचं झालं असं की 2017मध्ये युनिव्हर्सलने एक डेंजरस प्लॅन केला. मार्वल्सप्रमाणेच मॉन्स्टर युनिव्हर्स करायचं ठरवलं आणि त्याचं नाव असणार होतं डार्क युनिव्हर्स. त्याची सुरुवातही झाली द ममी या टॉम क्रूजच्या फिल्मनं. तगडी स्टारकास्ट असूनही आणि 410 कोटी कमवूनही फिल्म फ्लॉप गेली. कमर्शियली सक्सेस मिळाला असेल, पण तिने स्टुडिओच्या काही अपेक्षा पूर्ण केल्या नाही आणि त्यामुळे स्टुडिओला नुकसान सहन करावं लागलं. मग काय, प्लॅन केलेल्या पुढच्या एक मूवीज रद्द झाल्या. जॉनी डेपचा द इनविजिबल मॅन कॅन्सल्ड. रसेल क्रोचा डॉक्टर जेकी सोलो मूवी कॅन्सल्ड. एंजेलिना जोली आणि जॅवियर बार्डनचं द ब्राईड ऑफ फ्रँकेस्टाईन कॅन्सल्ड. द रॉकचा वुल्फमॅन नेव्हर रिटर्न हिस्ट्री. पण युनिव्हर्सने काही हार मानली नाही. त्याने त्याची स्ट्रॅटेजी बदलली आणि 2020मध्ये द इनविजिबल मॅन स्टँड अलोन मूवी बनवली, जी हिट ठरली. आता मॅगी गिलेनहाल द ब्राईड आणते. 2025च्या जानेवारीमध्ये वुल्फमॅन आलाय आणि युनिव्हर्सल स्टुडिओजचा नवा थीम पार्क द डार्क युनिव्हर्ससुद्धा तयार झालाय. कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चंद्रकोर फिल्म्सच्या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा भेट द्या.